कारंजात शासकीय प्रशासनाच्या वतीने गणेश मंडळाच्या मिरवणूक मार्गाचे निरीक्षण आढावा घेऊन सवे संपन्न अनंत चतुर्थीच्या दिवशी होणाऱ्या सर्व गणेश मंडळाच्या मिरवणुकीचे सुरक्षा व शांततेत पार पडण्याकरिता कारंजातील शासकीय प्रशासनाच्या वतीने मुख्य मार्गाचा निरीक्षण करून आढावा घेण्याकरिता मिरवणूक मार्गाचे सवे करण्यात आले। कारण की यावर्षी संपूर्ण कारंजा तालुक्यात गणेश उत्सव स्थापना झाली। यामध्ये कारंजा पोलीस शहर अंतर्गत शहरात 51 तर ग्रामीण भागात 9 असे 60 सार्वजनिक गणेश मंडळाची ऑगस्ट 27 रोजी स्थापना करण्यात आली। यावर्षी 7 गावात एक गाव एक गणपतीची राबण्यात आली। तसेच कारंजात मिरवणूक फक्त 20 गणेश मंडळाचा सहभाग असून संपूर्ण मिरवणूक मुख्य मार्गाने काढून विसर्जन अडाण नदीच्या पात्रात तुळजापूर तलाव व डिमलँड सिटी येथील मोठ्या विहिरीत व तसेच घरगुती गणपती करिता नगरपरिषद करून कृत्रिम तलावाची सोय करण्यात आली आहे। गणेश बाप्पाची मिरवणूक शांततेत पार पाडण्याकरिता 15 पोलीस अधिकारी, 100 कर्मचारी, CRF पथक असा एकूण 225 पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। तसेच ड्रोन CCTV कॅमेरेद्वारा देखरेख केली जाणार आहे। शासनाच्या नियमानुसार गणेशोत्सव शांततेत पार पाडण्याकरिता DJ मुक्त मिरवणूक करण्यात आवाहन कारंजा ठाणेदार दिनेश चंद्र शुक्ला यांनी केले आहे। या मुख्य मार्गाचा आढावा घेताना पत्रकार महेंद्र गुप्ता यांनी प्रशासनाच्या लक्षात आणलेली की डीजेच्या जुगलबंदीच्या कर्कश आवाजाने जुन्या सरकारी दवाखाना येथील धर्मवीर संभाजीराजे चौक समोर जुन्या पडीत 30 वर्षा पुरातन बंद असलेल्या घराच्या उतरत्या छतावर एक भला मोठा दगड खाली सरकत आहे। प्रशासनाने हा दगड जर काढला नाही तर एखाद्याचा या भला मोठ्या दगडाने जीव जाऊन एखादी घटना घडू शकते। याकरिता प्रशासनाने हा दगड काढण्यात यावा। याकरिता पत्रकार महेंद्र गुप्ता यांनी सर्वांचे लक्ष वेधले असता प्रशासनाने याची दखल घ्यावी, समस्याचे निवारण करण्यात यावे। याकरिता मुख्य मार्गाचे सवे करतेवेळी तहसीलदार कुणाल झालटे, नगरपरिषद मुख्याधिकारी श्री महेश वाघमोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदेश जी पाडवी, ठाणेदार दिनेश चंद्र शुक्ला तसेच पत्रकार, तहसील व महसूल व तसेच नगरपरिषद प्रशासन सह महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे सर्व कर्मचारी, शांतता समिती सदस्य व गणेश मंडळाचे सदस्य पद अधिकारी या मिरवणूकच्या सभे दरम्यान उपस्थित